झोप चांगली येण्यासाठी महत्त्वाचा एक हॉर्मोन काम करतो, तो म्हणजे सेरोटोनिन. जेव्हा आपल्या शरीरामध्ये सेरोटोनिनचं सिक्रेशन चांगलं असतं, तेव्हा आपल्याला शांत झोप लागते. जेव्हा आपल्या आहारामध्ये खूप प्रमाणामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह रिच फूड आहे, मैदा आहे किंवा खूप सॉल्ट जातंय, तर आपल्याला बेचैनी निर्माण होते. हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल, तर तरी पण आपल्याला शांत झोप लागत नाही. शुगर फ्लक्च्युएशन्स जर होत असतील, तरीही आपल्याला झोप नीट लागत नाही. तर आपल्याला ह्या सगळ्या हॉर्मोनची सायकल नीट करणं हे प्रामुख्याने आपला उद्देश असला पाहिजे. दुसरी गोष्ट एक्सरसाइज. जेवढा तुमचा ऑक्सिजन सप्लाय नीट असेल तुमच्या शरीराला, तेवढी तुमची रिकव्हरी फास्ट होणार आहे. आणि झोप आपल्यासाठी तेच महत्त्वाचं काम करते, झीज भरून काढणं. तर झीज भरून काढण्यासाठी, मसलची रिकव्हरी होण्यासाठी शांत झोप खूप गरजेची आहे. आहारामध्ये तुम्ही केळं हे अत्यंत चांगलं फ्रूट आहे, ज्याला खूप बदनाम केलं जातं, की केळं खाल्लं की वजन वाढतं. केळ्याचे चिप्स खाल्ले तर वजन वाढेल, पण एक केळं रोज खाल्ल्याने वजन वाढणार नाहीये. जर तुम्ही डायबिटिक असाल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने खा, पण अदरवाईज यू कॅन डेफिनेटली हॅव बनाना. बनाना विल गिव्ह यू गुड क्वालिटी ऑफ मॅग्नेशियम, ज्याच्यामुळे झोप चांगली लागायला मदत होईल. सनफ्लॉवर सीड्स आपल्याला मॅग्नेशियम युक्त असतात, त्याच्यामुळे झोप चांगली लागते. दूध. तुम्हाला माहीत असेल की पूर्वी एक जनरल टेंडन्सी होती की रात्री झोपताना दूध प्यायची लोकं. हळद दूध जर तुम्ही झोपायच्या आधी घेतलं थोड्याफार प्रमाणामध्ये, जर तुम्हाला लॅक्टोज इंटॉलरन्स नसेल तर, तरीही तुम्हाला उत्तम झोप लागू शकते. आणि अजून एक गोष्ट म्हणजे पाणी. जर आपण डिहायड्रेशन असेल आपल्याला किंवा रूमचं टेम्परेचर चेंज कमी जास्त होत असेल, तरीही आपली झोप डिस्टर्ब होऊ शकते. त्यामुळे हवा खेळती राहणं आणि पाणी व्यवस्थित पिणं. पण बऱ्याच वेळा असं होतं की आपण जेव्हा पाणी व्यवस्थित प्यायला सांगतो, तेव्हा लोकं संध्याकाळी 7 नंतर खूप पाणी पितात. तर मी असं म्हणेन की संध्याकाळी 7:30 नंतर पाण्याचं प्रमाण कमी करायचं आहे. नाहीतर मग मध्यरात्री वगैरे तुम्हाला उठावं लागतं. तर ते होऊ नये म्हणून 7:30 पर्यंत तुम्ही दिवसभराचा पाण्याचा कोटा संपवा आणि मग थोडा पाण्याचा इंटेक कमी करा, जेणेकरून शांत झोप लागायला मदत होईल.